मनसे नेते अविनाश जाधव यांनी आता त्या पीडित मुलीची भेट घेतली आणि अविनाशजी काय कशा प्रकारे त्या मुलीवरती जे मारहाण झालेली आहे, काय आपलं काय म्हणणं? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मला असं वाटतं की त्या मुलीबरोबर जी काही घटना घडलेली आहे ती अयोग्य आहे, अन्यायकारक आहे। कारण तिने तिथे त्यांना काय सांगितलं की डॉक्टरांबरोबर कोणीतरी आहे। आता डॉक्टरांबरोबर कोणीतरी आहे तर त्याला आत कसं पाठवता येईल, आणि आत पाठवलं नाही म्हणून तिला ज्या पद्धतीने मारहाण झाली ती अतिशय वाईट आहे। आणि एखादा हार्डकोर क्रिमिनलला मारावं तसं त्या मुलीला मारलं गेलं आहे। आणि तो जो ज्याने कोणी मारला आहे त्याच्या प्रोफाईलवर तुम्ही गेलात फेसबुकच्या, तो तलवार बिलवार घेऊन उघड्या तलवारीबरोबर त्याचे फोटो आहेत। सो तो एक क्रिमिनल माइंडेडच मुलगा आहे आणि त्याने जे काही कृत्य केलेलं आहे ते अतिशय वाईट आहे। ज्या पद्धतीने त्या मुलीला मारले, तिचे पाय, तिची पाठ, तिची छाती याच्यावर काय डाग पडलेले आहेत। आणि मला असं वाटतं की अशाच प्रकारे उत्तर दिलं पाहिजे। मुलीवर हात उचलणाऱ्याचे हात ठेवावेत का, हा प्रश्न आहे। 24 तास झालेत, पोलिसांनी अजून आरोपीला अटक केलेली नाही, नेमकं काय म्हणणं? मला वाटतं मला महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण खात्री आहे, अपेक्षित आहे की त्याच्यावर लगेच ताबडतोब कारवाई होईल, त्याला शोधलं जाईल, त्याला पकडलं जाईल। नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक आहेतच, बघूया। मनसेतर्फे कोणती मदत त्या मुलीला करण्यात येणार आहे? मला वाटतं की आत्ता तिला मेडिकलची गरज आहे आणि ती मदत आमच्याकडनं सुरू झालेली आहे। वेळ पडली तर ठाण्याची तिला इथे बघूया काय होतं, वेळ पडली तर आम्ही तिला ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलला घेऊन ॲडमिट करू। बरोबर आहे, या मुलीला वैद्यकीय मदत देणार असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचमुळे वेळ भेटली तर ज्युपिटर हॉस्पिटलला तिला ॲडमिट करण्याची आम्ही प्रायोजन केलेलं आहे। कॅमेरामन नितीन साजूजाने, साम TV, कल्याण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।